नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी अभिनेत्री व लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे। खरं तर मी ज्या ठिकाणी आले तिथे हा व्हिडिओ बनवणं मला इतकं भाग पडलंय या जागेने, कारण हा बंगलो आहे 24 क्वीन्स विला आणि हा बंगलो डॉक्टर अमित पोद्दार यांचा आहे। सगळे व्हिडिओज आठवणीने दाखवणार आहे, कारण इतका ऊन असताना सुद्धा इतकं थंड वातावरण आहे। आता दुपारचे 12:30-1 वाजले तरीही गरम होत नाहीये। हे आहे लोणावळ्यामध्ये। तर कुठे वीकेंड तुम्ही जर प्लॅन करत असाल तर प्लीज या लोणावळ्यात या आणि 24 क्वीन्स विलाला नक्की भेट द्या। या एंट्रन्सच इतकं भारी आहे, म्हणजे आहा, एक घराचा फील असताना आपला एक वीकेंड होम असावा तसा हा वीकेंड होम आहे। आणि इथे 2 केअरटेकर आहेत, एक रणजित दादा आणि ज्योतिताई। हे दोघेही एक सांभाळतात अख्खा बंगलो। हॉल इतका मोठा आहे। हे डायनिंग आहे आणि हे किचन आहे। किचन मध्ये तुम्ही स्वतःही बनवू शकता, जर तुम्हाला खरंच तुमचा किचनचा मोह आवडत नसेल तर। जेवण बनवायला आवडतं तर नक्की इथे बनवू शकता, पण इथे ज्योतिताई उत्तम जेवण बनवतात। कराओके आहे इथे। कराओके मनसोक्त गाणी गा, जसा आम्ही माईक दिसला की सोडत नाही। इथे 4 रूम्स आहेत असे, असे 4 वरती आणि खाली असे 4 रूम्स आहेत। आणि एक तर मला जो आवडला, इथे पण 2 रूम्स आहेत। तुम्हाला कंप्लीट पूर्ण प्रायव्हसी आहे। वरती टेरेस आहे, पण जाऊया। आणि सगळ्या इथे तुम्हाला बाल्कनी सापडेल, सगळीकडनं बाल्कनी आहे। इथे डायनिंग आहे छोटंसं, आणि सर्वात मोठी गोष्ट मला जो आवडला आहे आणि इथे जे आम्ही ठरवलंय इथे यायचंच आहे आम्हाला कसंही करून, तर हा बघा मोठा हॉल। गादे आहेत इकडे, जर तुम्ही खूप जण येणार असाल, खूप गाद्या आहेत। आणि इथे तुम्ही वर्कशॉप म्हणा, तुमची अख्खी फॅमिली बसून इथे डान्स, गाणी, गप्पा टप्पा सगळं तुम्ही इथे करू शकता। खूप भारी आहे। आमचं इथे ठरलंय की इथे येऊन वर्कशॉप घ्यायचं लोणावळ्यात। ही छोटीशी बाल्कनी आहे अजून इथे, आणि तिकडनं उतरण्यासाठी पण खाली जागा आहे, शॉर्टकट आहे। वाव, म्हणजे काय, म्हणजे काय, हा रूम आहे की बाथरूम आहे? हे असं सगळं आहे। कसं निघायचं या इथनं हे मला सांगा। भर उन्हाळ्यात 12:30-1 वाजला आणि अजिबात गरमी होत नाहीये। हे लोणावळ्याचं वातावरण आहे। जर तुम्ही सुट्टीचे दिवस तुम्हाला कुठे प्लॅन करायचे असतील, शांत ठिकाणी यायचं असेल, तर प्लीज क्वीन्स विला याला नक्की भेट द्या। अमित पोद्दार, डॉक्टर अमित पोद्दार सर, तुमचे खरंच मनपूर्वक आभार। आपण बरेच बंगलो इथे बघतायत, तर कदाचित शेजारचा बंगला पण आहे। वा, इथली संध्याकाळ काय असेल ना याचा विचार पण नाही करू शकणार तुम्ही। कसं म्हणजे कसं इथनं निघायचं माणसाने? वा,